नमस्कार मंडळी, मी स्नेहा तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की काल आम्ही हळदीला गेलो होतो आणि ती हळद ना आम्हाला खरंच खूप महागात पडली. आता ती कशी ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. बघा, आता दुष्काळात 13 महिना झाला आहे, नवरोबाला चांगलंच लागले, तसं मलाही थोडंफार लागले, त्यालाच औषध लावते मी आता. आता ते काय झालं, कसं झालं ते सर्व मी तुम्हाला पुढे सांगेनच. तुम्हाला ना त्यासाठी व्हिडिओ पुढे नक्की बघावं लागेल. आता नेहमीसारखी सकाळची डब्याची आणि नाश्त्याची तयारी चालू आहे. सर्वात आधी ना मी कणिक मळून घेते, जेणेकरून ते भाजी आणि नाश्ता होईपर्यंत चांगलेच तिमते म्हणजेच भिजले जाते. त्याने ना चपात्या मऊ होतात. मग भाजी फोडणी घातली. कढईमध्ये कांदा, मिरची आणि ती धुवून घेतलेली थोडी सुकट तेलावर चांगली परतली. त्यात चिरलेला टोमॅटो, हळद, मीठ, लाल तिखट घालून ना चांगलं परतलं. आता ना पापडीच्या शेंगांची भाजी करायची होती. त्यात थोडी सुकट आणि बोंबील टाकले ना की नवरा 2 घास जास्त खातो. आता ना त्याच्या तोंडाला भारीच चटका आहे बरं का. मग पापडीच्या शेंगा घालून त्या व्यवस्थित तेल सुटेपर्यंत एकत्र करून हलवून घेतल्या. थोडं पाणी घालून झाकण ठेवून मंद गॅसवर शिजत ठेवलं. आता दुसऱ्या गॅसवरती ना उपमा बनवला. त्याचा ना शूट राहूनच गेला. त्याला नाश्ता देऊन चपात्या पण बनवून घेतल्या आणि डब्बा भरून दिला. नवरा कामाला गेल्यावर घरातली बाकीची कामे उरकून आदल्या दिवशी आणलेल्या भाज्या साफ करत घेतल्या. आता पुढे काय झालं ते पुढच्या भागात नक्की पहा.